चायना रोल आपण म्हणतो यात आणि डिझाईन आणि फुल क्वांटिटी स्टॉक अवेलेबल मिळेल। त्या मूर्तीला लागणारा जे काही डेकोरेशनचं साहित्य असतं 15 ते 20 वेगवेगळे डिझाईन्स आहे, कलर, साईज व छोटी साईज सगळं उपलब्ध आहे। मूर्तीला लागायला तुम्हाला जे हाफ राऊंड किंवा कट मोती असतात ते लागणारे अस्त्र आणि शस्त्र यात वेल्वेट कापडमध्ये सुद्धा सगळे कलर्स मिळून जातील। प्लस सॅटिनमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हाईट, गोल्ड, पिंक, ब्लू अवेलेबल आहेत। इवन मखरला सुद्धा लागतो खूप जणांना। आहे ट्रिपल कोट केलेले भारी, तर फेट्याला लागणारे ब्रोच आणि फेट्याला लागणारे फेदर फुल व्हरायटीज अवेलेबल आहेत आपल्याकडे मिळून जातील। त्यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला आणखीन गणपती मूर्ती डेकोरेशनसाठी किंवा मखर बनवण्यासाठी जे फॅब्रिक लागतं त्यासाठी तुम्हाला रविवार पेठ पुण्यातील मनीष मार्केटमध्ये यायचंय आणि आत आल्यावर मेहता टेरेस या शॉपला भेट द्यायचंय। पुण्यातील सर्वात जुनं शॉप आहे आणि व्हरायटी एकदम ब्रँडेड उपलब्ध आहे। आरती मॅम, आपलं स्वागत आहे आज आपल्या दुकानमध्ये मेहता ट्रेडर्सला। आज आपण काय विशेष असणार आहे सर? आज विशेष म्हणजे आपल्या गणपतीच्या मूर्तीला लागणारा जे काही डेकोरेशनचं साहित्य असतं, जसं की पॅचेस झाले, कापड, पोलन्स, फुलं आणि बरंच काही स्टोनच्या लेसेस, हे सगळं काही साहित्य आपल्याकडे आता स्टॉकमध्ये आलेलं आहे। ओके, आणि सगळं काही तुम्हाला अगदी होलसेल भावामध्ये मिळणार आहे, यामुळे तुम्हाला वेळ वाचणार आहे। जसं की आता आपण इथे बघत आहोत बघा, हे तुम्ही गणपती बाप्पाच्या कानाला किंवा ज्वेलरी गळ्यातली बनवताना याचा वापर झटपट करू शकता। यामध्ये आपल्याकडे असे वेगवेगळे पॅचेस अवेलेबल आहेत, कलर रेंज आहेत, लहान मोठी साईज आहे। इथे पण तुम्ही बघत आहात, यात तुम्हाला साईज सगळे मिळतील। यात तुम्हाला वेगवेगळे शेप सुद्धा मिळेल, जसं की पान आकार आहे किंवा गोल आकारमध्ये आहे किंवा पान आणि गोल मिक्समध्ये आहे किंवा हा जो आहे हा ट्रिपल फुल आकार आहे। आणि हे फक्त सॅम्पल म्हणून काही पीस ठेवलेत। यात आपल्याकडे कमीत कमी 15 ते 20 वेगवेगळे डिझाईन्स आहे आणि सगळ्यांमध्ये तुम्हाला साईजेस आणि कलर्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होऊन जातील। साधारण स्टार्टिंग कशी सांगायची सर यामध्ये? साधारण स्टार्टिंग म्हणजे यात आपल्याकडे एक 10 रुपये नग पासनं सुरू आहे, पण मात्र क्वांटिटी ऑर्डर तो एक पीस 10 रुपयाला पडत नाही। जी स्टँडर्ड पॅकेजिंग असते 5 पीस, 50 पीस, 20 पीस तसे घ्यावे लागतात। आता एका पाकिटातच तुम्ही पाहिलं तर इथे जरी एक असला तरी यामध्ये 2 आहेत आणि अशी क्वांटिटी मध्ये तुम्ही घेतला तरच तुम्हाला हा भाव मिळणार आहे। एक एक पीस, एक एक पॅकेट नाही विकत आपण, आणि जेवढी जास्त क्वांटिटी घेणार तेवढं तुम्हाला स्वस्त पण बसणार आहे। मूर्तीला जर बारीक नकाशी करायची असेल किंवा वर्क करायची असेल तर हे जे स्टोन चेन आहे याचा उपयोग केला जातो। यात जर तुम्ही बघाल तर आपल्याकडे कलर, साईज व छोटी साईज सगळं उपलब्ध आहे आणि याचा प्रतिसाद मागचे काही वर्ष झाले एवढा छान मिळतोय। जसं तुम्हाला माहिती आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेतो, त्यामुळे आपण यात मीटरची खात्री देतो की जर आम्ही मीटर सांगितलं 50 तर गॅरंटीड 50 यात भरतं। ओके, आणि मार्केटपेक्षाही तुम्हाला थोडंसं वेगळं आणि युनिक कलेक्शन आपल्या इथं पाहायला तुम्हाला मिळेल। सगळे रंग मिळतील, मीटरची गॅरंटी मिळेल, स्टोन कंपल्सरी 12 SS चा टॉप क्वालिटीचा ग्लास स्टोन वापरला जाईल, माल एकदम गॅरंटीड राहील यात आपला सगळा। या व्यतिरिक्त बाप्पांच्या मूर्तीला लागणारे अस्त्र आणि शस्त्र यात तुम्हाला छोटी साईज, मीडियम साईज आणि मोठी साईज हे सगळे मिळून जातील। त्या व्यतिरिक्त जे मेटॅलिकमध्ये ट्रिपल कोटेडमध्ये पेंडन आहेत, जर तुम्ही बघत असाल तर हे सगळे मेटलमध्ये आहेत, ट्रिपल कोट केलेले भारीतले। यात सुद्धा तुम्हाला सगळे डिझाईन्स आणि पॅकेट्स रेडी मिळून जाईल। हे नाही, जर तुम्ही मूर्तीला फेटा वगैरे बांधत असाल तर फेट्याला लागणारे ब्रोच आणि फेट्याला लागणारे फेदर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि यात आपल्याकडे तुम्हाला सगळे रंग सुद्धा मिळून जातील। आणि रेट मिळणार आहेत ते सगळे होलसेल रेटमध्ये बेफिकर राहा, रेट एकदम होलसेल राहणार आहेत। मूर्तीला लागायला तुम्हाला जे हाफ राऊंड किंवा कट मोती असतात ते फुल मधले मोती असतात किंवा चक्री स्टोन, यात पण तुम्हाला सगळे साईज आणि सगळे कलर आपल्याकडे उपलब्ध मिळेल फुल इन स्टॉक। हे सगळं पेस्ट करायला जे काही आपल्याला फेविबॉन्ड, B7000, ग्लू स्टिक्स किंवा ग्लूगन लागेल यात सुद्धा आपल्याकडे क्वालिटी अवेलेबल आहेत सगळ्या। फक्त एवढंच नव्हे तर आपल्याकडे तुम्हाला वेल्वेट कापडमध्ये सुद्धा सगळे कलर्स मिळून जातील। यात तुम्हाला ऑरेंज, रेड, राणी, मरून सगळे रेग्युलर कलर मिळेल। प्लस सॅटिनमध्ये सुद्धा आपल्याकडे सगळे कलर उपलब्ध आहे आणि लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये म्हणजे हा जो रेनबो मेटॅलिक कापड म्हणतो यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला ऑप्शन्स मिळून जातील सगळे। यात तुम्हाला व्हाईट, गोल्ड, पिंक, ब्लू, पिस्ता सगळे कलरमध्ये तागे आपल्याकडे फुल इन स्टॉक अवेलेबल आहेत। म्हणजे आपण जे देवाचं डेकोरेशन वगैरे करतो धोतरला, फेट्याला किंवा उपरणं बनवायला जे लागतं ते सगळं आपल्याकडे या कापडांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहेत। इवन मखरला सुद्धा लागतो खूप जणांना। आपल्याकडे तुम्ही जर बघत असाल तर फ्लावर्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी अवेलेबल आहे। हे फक्त सॅम्पल म्हणून दाखवतोय, तर यात आपल्याकडे तुम्हाला साईज सुद्धा सगळे मिळतील। यात तुम्हाला सगळे कलर ऑप्शन सुद्धा मिळून जातील आणि या फ्लावर्स सोबत लागणारे जे पोलन्स वगैरे असतात यात सुद्धा आपल्याकडे सगळी व्हरायटी मिळून जाईल म्हणून काही ठेवलंय। या सगळ्यांमध्ये फुल स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत। फक्त एवढंच नव्हे तर या ज्या चायना रोल आपण म्हणतो यात सुद्धा आपल्याकडे गोल्डन, सिल्वर, मल्टी कलर, छोटी डिझाईन यातले तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स
प्लस यातल्या जे खडे लागलेले पॅटर्न येतात यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला सगळे व्हरायटी आणि डिझाईन आणि फुल क्वांटिटी स्टॉक अवेलेबल मिळेल. ओके. आणि यामध्ये स्टार्टिंग कशी असणार आहे सर? यात तुम्हाला अगदी 60 रुपये बंडलपासून सुरुवात आहे. एवढंच नव्हे तर छोट्या लेसेसमध्ये तुम्हाला आपल्याकडे सर्व व्हरायटीज मिळून जातील. गोल्डनमध्ये सुद्धा, कलरमध्ये सुद्धा आणि पैठणीमध्ये सुद्धा आपल्याकडे फुल व्हरायटीज अवेलेबल आहेत. यामध्ये लहान मोठे डिझाईन, कलर रेंज सगळं पॅटर्न उपलब्ध आहे. फक्त एवढंच नाही तर तुम्हाला असे छोट्या गोंड्यांवाल्या लेसेसमध्ये सुद्धा व्हरायटीज आपल्याकडे मिळून जातील, जे की तुम्ही डेकोरेशनला यूज करू शकता. आसनला वापरायला ज्या गोल्डन कलरच्या लेसेस असतात किंवा ज्या स्वस्तिक पॅटर्नमधल्या लेसेस असतात त्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सगळे तुम्हाला फुल होलसेलमध्ये मिळेल. त्या व्यतिरिक्त जे मूर्तीला डायरेक्ट उपरणा किंवा शेला म्हणून सोडायला लेस लागतात त्यातसुद्धा आपल्याकडे तुम्हाला आणखीन डिझाईन्स, कलर्स आणि साईजेस मिळून जातील. हे फक्त सॅम्पल म्हणून काही तुम्हाला दाखवण्यात येत आहेत, पण यात अजून बरीच व्हरायटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर मूर्तीला सजवायला किंवा ज्या बैलांच्या झुली करता लागतात त्यातसुद्धा आपल्याकडे सर्व वेगवेगळे डिझाईन्स, सगळे वेगवेगळे साईज आणि फुल क्वांटिटी स्टॉक उपलब्ध राहतो. जसं की आपण खाली बघितलं, हे रेनबोचे तागे आहेत जे मेटॅलिक कापडला वापरले जातात. त्याचे तागे किंवा आसनला जे वेल्वेट लागतं त्याचे तागे ते सुद्धा आपल्याकडे फुल इन स्टॉक अवेलेबल आहेत. मूर्तीला सजवायला या ज्या व्हाईट कलरच्या लेस ट्रेंडमध्ये आहे यात सुद्धा तुम्हाला रेनबो मल्टी, डबल लाईन, ट्रिपल लाईन, सिंगल लाईन हे मिळून जातील. फक्त एवढंच नाही तर डायरेक्ट रेडी उपरणं म्हणून सोडायला ज्या वेल्वेटच्या लेस लागतात यातसुद्धा आपल्याकडे तुम्हाला सगळे क्वालिटी, डिझाईन आणि कलर उपलब्ध आहेत. यात आणखीन बरेच डिझाईन, साईज, कलर सगळं काही तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल.